ट्रंप की जीत सनातन की जीत है। मेक वर्ल्ड ग्रेट अगेन. वोट फॉर डोनाल्ड ट्रम्प. ज्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयासाठी भारतामध्ये होम हवन झाले, ज्या डोनाल्ड ट्रम्प यांची भारतामध्ये मंदिरं उभी राहिली, त्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा एक नवीन धक्का दिलेला आहे. खरं तर 50% टेरिफ नंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा इतका महाग केलेला आहे की भारतामधील तरुणाचा जो अमेरिकेमध्ये जाऊन काम करण्याचं स्वप्न होतं ते आता स्वप्नच राहणार आहे. खरं तर H1B व्हिसा हा नेमका आहे का? अमेरिकेमधल्या ज्या कंपनी आहेत त्यांना वेगवेगळा कामगार लागतो. IT सेक्टर असेल, गणित असेल, विज्ञान असेल, या सेक्टरमध्ये वेगवेगळे कामगार लागतात आणि त्यासाठी ते H1B व्हिसा देऊन भारतीय तरुणांना आणि जगभरातील तरुणांना नोकरी देऊ शकतात. खरं तर अमेरिकेमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या H1B व्हिसापैकी 71% H1B व्हिसा हे भारतीय तरुण प्राप्त करतात आणि अमेरिकेमध्ये जाऊन लाखो कोट्यावधी रुपये डॉलर कमवतात आणि तो कमवलेला पैसा भारतामध्ये आपल्या मायदेशी, आपल्या आई वडिलांकडे, आपल्या परिवाराकडे पोहोचवतात. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जो H1B व्हिसाची जी फीस आहे ती $1,00,000 केलेली आहे. $1,00,000 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 88 लाख रुपये केलेली आहे. अगोदर ही फीस काय होती? अगोदर फक्त $1,000 म्हणजे 88,000 रुपयामध्ये H1B व्हिसा भारतीय तरुणाला मिळायचा आणि भारतीय तरुण हा अमेरिकेमध्ये जाऊन जॉब करून एक नवीन आयुष्य सुरू करायचा आणि देशाचं आणि अमेरिकेचं सुद्धा भलं करायचं. याच H1B व्हिसावर गुगलचे CEO सुंदर पिचाई हे सुद्धा शिकलेले आहेत आणि असे कित्येक तरुण H1B व्हिसावर जाऊन मोठं पद कमवलेलं आहे. मात्र आता हे स्वप्नच राहिलेलं आहे. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतामध्ये मोठमोठे कार्यक्रम झाले. भारतामध्ये खरं तर त्यांची मंदिरं उभी केली, शंखनाद झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केले. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी जे होम आवाहन करत होते ते आता नेमकं कुठं आहेत आणि त्यांची यावर भूमिका काय हे आपल्याला आगामी काळात पाहावं लागणार आहे.